वेलकम टू दी एपिसोड 1 ऑफ रॅन्डम पण रिअल. तर आजचं स्पेशल आहे एक किस्सा जो माझ्यासोबत झालेला, जो माझ्या पती परमेश्वर माझ्या हस्बंडने गेलेला. तर बेसिकली मी काहीतरी काम करत होती आतमध्ये किचनमध्ये, भांडी वगैरे घासत होती आणि आम्हाला बोला की मी थोडं 5-10 मिनिटांमध्ये बाहेर जाऊन येतो. मी बोलली ठीक आहे जा. तर सरांनी काय केलं असावं, सर आले, माझ्याशी बोलले आणि डोर लॉक करून निघून गेले. मी भांडी घासत होती आणि मेन म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम चालू होतं. म्हणजे भांडी घासून झाले आणि मी डोर ओपन करायला गेले. बोलले तर भाई डोर लॉक आहे. आणि त्यानंतर नॉर्मल ह्युमन बिंग काय करणार, मी माझा फोन शोधत होते. नंतर मला आठवलं की माझा फोन तर चार्जिंगला आहे. आता मी काय करावं. पहिले तर मी थोडी शांत झाली. गेस करा, आतमध्ये नो फॅन, ठीक आहे, रात्र झालेली आहे, खिडकी मी ओपन करू नाही शकत कारण की पाल येणार, कॉक्रोचेस काही येऊ शकतो, यू नेव्हर नो, ठीक आहे. तर मी तेवढा वेळ आतमध्ये बसून मेसेज करत होती आणि माझा नवरा जो मला बोलून गेला की मी 5-10 मिनिटात लगेच येतो हा, आणि जो जाताना मला लॉक करून गेला, ते सर म्हणजे पती परमेश्वर आलेले आहेत 1-1.5 तासानंतर. विचार करा. त्यानंतर मला असं झालेलं, ह्याला मी ओरडू की ह्याच्यावर मी हसू की भाई तू मला लॉक करून गेला तर गेला, तुला आठवलं कसं नाही की तू मला लॉक करून गेला. त्याच्यावरती सरांचा आन्सर काय असेल, अरे पियू माझं तर लक्षातच नाही, मी विसरलो, आणि तो माझ्यासमोर दात काढत होता. त्या वेळामध्ये मला माझे टीएलचे 10-15 मिस कॉल, टीम्सवरती नोटिफिकेशन, टीम्सवरती कॉल. आता जर त्याला मी सांगितलं की सर माझे हस्बंड तर मला रूममध्ये लॉक करून गेले, ते पण रूममध्ये नाही किचनमध्ये, आणि माझा फोन होता चार्जिंगला, त्याला काय वाटेल, भाई ही तर मला बनवते. तर ह्या इन्सिडेंट नंतर मी एवढंच सांगेल, सावधान रहे, सतर्क रहे, हस्बंडवरती पण विश्वास ठेवू नका, कधीही तगा देऊ शकतात.